नमस्कार. आज मंगळवार. आपली जी पुस्तक वाचन जी परंपरा सुरू केलेली आहे आपण, त्यातलं आजचं माझं मंगळवारचं हिमालयवासी गुरूच्या योगी शिष्याचं आत्मकथन या पुस्तकाचं वाचन मी करत आहे. आपण त्यातील 14 प्रकरणं पूर्ण केलेली आहेत. हे श्री एम यांचं स्वतःचं आत्मचरित्र आहे आणि त्यांच्या जीवनात आलेल्या किंवा त्यांना वेळोवेळी भेटलेल्या गुरूंचे त्यांनी आपल्याला उपदेश, त्यांचं वर्णन, कशासाठी भेटले ह्याचं आपल्याला सविस्तर वर्णन करून सांगितलेलं आहे. आता श्री एम यांचा प्रवास हिमालयाच्या दिशेने सुरू झालेला आहे. चला तर मग या हिमालयवासी गुरु शिष्याचं आत्मकथन ऐकण्यासाठी आपण आता सज्ज होऊया. आपण समग्र स्वामी विवेकानंद या संपूर्ण लेखनाचा संग्रह ज्या ठिकाणी मी प्रथम वाचून काढला, त्या त्रिवेंद्रमच्या सार्वजनिक ग्रंथालयामध्ये म्युझियम गार्डन नावाची एक बाग होती. त्या ग्रंथालयातून बाहेर पडून बागेतल्या एखाद्या पाकड्यावर शांतपणे बसायचे आणि मग त्याचा विचार विनिमय करायचा, असा परिपाठ असे. एक दिवस बागेत मला तेजस्वी चेहऱ्याचा भगव्या वेशातला संन्यासी दिसला. कुतूहलापोटी मी त्याची चौकशी केली. एखाद्या लहान मुलासारखे निष्पाप हसत तो म्हणाला, "मी रामकृष्ण मिशनमध्ये असतो." "मग ते मिशन तर जवळच आहे ना?" "हो." "मला एखाद्या आश्रमाला भेट देता येईल का?" मी त्याला विचारले. असे मी त्याला विचारल्यावर त्यांनी मला सांगितलं, "नक्कीच, तू जरूर भेट द्यावीस." असे तो म्हणाला. आणि त्याचबरोबर आमचे आश्रम प्रमुख स्वामी तपस्यानंद या महात्म्यासही तू भेटावेस. तेव्हा कधीतरी जरूर ये आणि माझे नाव गोलकानंद आहे, असे त्या व्यक्तीने सांगितले. एका रविवारी सकाळी मी तेथे गेलो. स्वामी गोलकानंदांनी माझी स्वामी तपस्यानंदांची ओळख करून दिली. भगवा कुर्ता आणि धोतर असं रामकृष्ण परंपरेनुसार ज्या त्यांचा पोशाख होता. त्यांच्याकडे बघितल्यावर एक कडक शिस्त आणि करारीपणा जाणवत होता. पण जसजसे दिवस पुढे जात होते, तसतसे जाणून-बुजून तयार केलेल्या कठोर आणि करारीपणाच्या दर्शनी भागामध्ये एक हळुवार प्रेमळपणा लपलेला आहे, याचा प्रत्यय मला येऊ लागला. रामकृष्ण विवेकानंद प्रणाली आणि इतर बऱ्याच गोष्टी मला त्यांच्याकडून शिकायला मिळाल्या. मानवजातीची सेवा हीच खरी परमेश्वराची सेवा आहे. या स्वामी विवेकानंदांच्या प्रसिद्ध संदेशाचा अर्थ खऱ्या अर्थाने मला कळला. या थोर साधू पुरुषाचे मन समाजाची दुःखे आणि यातना पाहून कसे घायाळ होते हे मला जाणवले. तपस्यानंदांनी मला रामकृष्ण प्रणालीची सविस्तर माहिती देऊन रामकृष्णांचे पट्टशिष्य स्वामी विवेकानंदांच्या हाताखाली कसे थोर लोक काम करत होते ते सांगितले. ते स्वतः रामकृष्णांचे थेट शिष्य व महापुरुष महाराज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या स्वामी शिवानंदांचे शिष्य होते. श्री रामकृष्णांच्या पत्नी शारदा देवी यांचीही त्यांनी खूप सेवा केली होती व त्यांचेही त्यांना आशीर्वाद लाभलेले होते. बायको आणि मुलासह कौटुंबिक जीवन जगत असताना ज्यांनी वेदांतामधील भोवळ येणारी अत्युच्च शिखरे गाठली होती, त्या प्राध्यापक बाळकृष्णन नायर यांच्याशी माझी स्वामी तपस्यानंदांनीच ओळख करून दिली. कित्येक रविवारी शंभूमुखमच्या सागर किनारी कलारीचे धडे घेण्यास जाताना मी प्रोफेसर बाळकृष्णन नायर यांच्या घरी वळत असे. रामकृष्णन परमहंसाच्या लहान-लहान बोधकथा सांगत अत्यंत सोप्या भाषेत वेदांताच्या शिकवणीचे विवेचन मी त्यांच्या तोंडून ऐकत असे. त्यानंतर बऱ्याच वर्षानंतर चेन्नई येथील रामकृष्ण मिशनचे प्रमुख आणि रामकृष्ण प्रणालीचे अध्यक्ष असताना स्वामी तपस्यानंदांनी अत्यंत दयाळूपणे रामकृष्ण मंत्राची दीक्षा मला देऊ केली. रामकृष्ण प्रणालीच्या अनेक ठिकाणच्या केंद्रांमध्ये मी जरी सेवा केली असेल, तरी सुद्धा या मंत्राची दीक्षा घेण्याचे माझ्या हातून राहूनच गेले होते.
त्यामुळे या दीक्षादानाबद्दल मी तपस्यानंदांचा अत्यंत ऋणी आहे. आता पुढचा अध्याय जो आहे ना, तो हिमालयाकडे वाटचाल. आणि फेब्रुवारी महिन्यातील एका संध्याकाळी मी चेन्नई एक्सप्रेसमध्ये चढलो आणि माझी हिमालय सफर सुरू झाली. मी वयाची 20 वर्ष पूर्ण करण्याच्या मार्गावर होतो. त्या काळामध्ये चेन्नईला पोहोचण्यासाठी 24 तासाहूनही जास्त वेळ लागत असे. सहप्रवाशांबरोबर मी बोलायचे टाळत होतो. गाडी इग्मोर स्टेशनमध्ये येऊन उभी राहिली होती. मी सुट्ट्यांमध्ये यापूर्वी सुद्धा चेन्नईला जाऊन आलेलो होतो. त्यामुळे मला त्यांची पूर्ण प्रचिती होती. आता त्यांनी 2 दिवस या इथे घालवले आणि त्याच्यानंतर मात्र ते सकाळी 8 वाजता सुटणाऱ्या डेहराडूनला जाणाऱ्या गाडीत बसले. जवळ-जवळ आज 8 तासांनी गाडी हरिद्वारला पोहोचली. त्याच्यानंतर त्यांच्या डोक्यात हे आलं, की मी माझा वेश बदलावा आणि हा कुर्ता बाह्य अर्ध्या बाह्यांचा पिवळा कुर्ता आणि पिवळ्या रंगाची एक झोळी घेऊन ते मार्गस्थ झाले. आता त्यांना आपोआप पुढे एक त्यांच्या मल्याळम भाषेतला एक हे साधू किंवा एक संन्यासी भेटला आणि त्यांनी त्यांना त्या आश्रमात मध्ये स्थान दिलेलं आहे. आणि त्याच्या पुढील कथा आता आहे. तर ती कशी आहे, की गंगा नदीच्या बाजूला उघडणारी खिडकी असलेल्या माझ्या खोलीत श्री अय्यर मला घेऊन गेले. त्या ठिकाणी मी काही दिवस आनंदात काढले. 60च्या वर गायी असलेल्या आश्रमाचा कारभार फार मोठा होता. भरपूर दूध, फळे, तूप असे उत्तम जेवण असे. श्री अय्यर आणि त्यांची मुलगी श्रीदेवी माझ्याशी मित्रत्वाने मागू लागली आहे, याचे मला जाणवू लागले आहे. आणि त्यात पण श्रीदेवी आणि मी यांच्यात एक परस्पर आकर्षण निर्माण होऊ लागले होते. गोष्टी हाताबाहेर जाण्याच्या आतच मी ठरवून टाकले, की आश्रम सोडायचा आणि हिमालयात जाण्याच्या माझ्या मूळ योजनेला चिटकून राहायचे. कोणत्याही कारणास्तव मला माझे विचलित मन होऊ द्यायचे नव्हते. मग एके दिवशी सकाळी माझे जे काही किरकोळ सामान होते, ते बांधून मी ऋषिकेशच्या मार्गाला लागलो. ऋषिकेशला जातानाचा रेल्वेचा प्रवास एक वेगळाच अनुभव होता. गाडीमध्ये वेगवेगळ्या साधूंचा जास्त भरणा होता. तिकीट काढलेला फक्त एकटा मीच होतो. गाडीतला तिकीट चेकर साधू मंडळींना नमस्कार करत, गप्पा मारत इकडून-तिकडे नुसताच हिंडत होता. कोणालाच तो तिकीट विचारत नव्हता. आणि माझ्या शेजारी बसलेल्या बैरागी बाबाला मी विचारले, "हा तिकीट का बघत नाहीये?" तो हसत म्हणाला, "अरे वेड्या, ही आपल्या सेवेसाठी परमेश्वराची गाडी आहे. आपल्याला तिकीट कोण विचारणार बरे?" गाडीतून उतरून बाकीच्या साधूंच्या मागोमाग मी मुनिकीरेती या ठिकाणी गेलो. या ठिकाणी गंगा नदीच्या दोन्ही काठावर बहुतेक सगळे आश्रम उभारलेले आहेत. संध्याकाळ झाली होती आणि 100 पायऱ्या चढून एका प्रसिद्ध अशा डिवाइन लाईफ सोसायटीमध्ये मी प्रवेश केला. मी प्रसिद्ध अशा डिवाइन लाईफ सोसायटीमध्ये प्रवेश केला आणि आश्रमाची स्थापना स्वामी शिवानंद सरस्वती यांनी केली होती. त्यांच्या पश्चात त्यांचे सर्वात जवळचे शिष्य स्वामी चिदानंद हे मठाधिपती होते. एका उघड्या प्रांगणामध्ये सत्संग चालू होता. पद्मासन घालून स्वामी चिदानंद एका उच्चासनावर बसलेले होते. उंच आणि बारीक शरीरयष्टीचे स्वामी एकदम ताठ बसून जमलेल्या 50 एक लोकांपैकी त्यामध्ये काही परदेशी लोक पण होते हां. एकाच्या काही शंकेचे इंग्लिशमधून निरसन करत होते. मी शांतपणे एका कोपऱ्यात जाऊन बसलो. मध्येच थांबून माझ्याकडे प्रेमळपणे हसून पाहत, जणू काही एखाद्या जुन्या मित्राला पाहावे, तसे त्यांनी मला म्हटले, "अरे, तू केव्हा आलास?" चकित होऊन मी अडखळत उत्तरलो, "हे काय? मी आत्ताच येतो आहे." ते म्हणाले, "ठीक आहे. मला वाटते तू आधी अंघोळ वगैरे करून जरा विश्रांती घे. मग उद्या सत्संगाला येऊन बस." शेजारीच उभ्या असलेल्या शिष्याकडे वळून त्यांनी त्याला काहीतरी सांगितले. तसा तो शिष्य माझ्याकडे आला आणि मला चला म्हणाला. मी मान झुकवून पुढे स्वामींना प्रणाम केला. आपल्या मधुर आवाजात स्वामींनी हरिओम असे म्हटले आणि मी शिष्याच्या पाठोपाठ चालू लागलो. डोंगराच्या पायथ्याजवळची खोली मला दिली गेली होती. ती एकदम साधी-सुधी
पण एकदम स्वच्छ आणि नीटनेटकी होती. माझ्या बरोबरचा शिष्य तामिळनाडूचा होता. तो तामिळमध्ये बोलू शकतो आणि मीही बोलू शकतो ह्याचा आम्हाला दोघांना आनंद झाला. त्याने मला 2 पंचे दिले आणि भोजन कक्ष कोठे आहे ते सांगितले. रात्रीचे जेवण बरोबर 7:30 वाजता असते. तेथे आपण भेटू. असे म्हणून तो लगबगीने निघून गेला. त्यानंतर गार पाण्याने अंघोळ करून माझे थंडीने कुडकुडणे जरा कमी झाल्यावर मी माझे पिवळ्या रंगाचे धोतर नेसले. अंगात अर्ध्या बायांचा कुर्ता चढवला आणि पायऱ्या उतरून खाली आलो. भोजन कक्षामध्ये जाण्यासाठी रस्ता ओलांडून जावे लागत होते. जेवणाला अजून बराच वेळ असल्याने मी घाटावर गेलो व संथपणे वाहणाऱ्या गंगा नदीकडे पाहत उभा राहिलो. गंगेच्या पात्र्यामध्ये बऱ्याच होड्या फिरत होत्या. पलीकडच्या किनाऱ्यावरही बरेच आश्रम दिसत होते. त्यामधील बाबा कालीकमळीवाला यांचा आश्रम सगळ्यात जुना होता. तिन्ही सांज झाली होती. गंगेच्या दोन्ही काठावर छोटे-छोटे दिवे पेटवून ते नदीत सोडून तोंडाने श्लोक आणि स्तोत्रे म्हणत लोक गंगेची पूजा करत होते. संध्याकाळचे ते फार रमणीय असे वातावरण होते. पलीकडच्या काठावरून फारच कानाला मधुर वाटणारे आणि भारावून टाकणारे संस्कृतमधील मंत्रपठणाचे सूर मला ऐकू येत होते. अचानकपणे भोजन कक्षामधील घंटा वाजू लागली. मी उठून उभा राहिलो. सभोवताच्या वातावरणाने माझा आत्मा फारच तृप्त झाला होता. पण त्याबरोबर शरीराची भूक भागवणेही गरजेचे होते. भोजन कक्षामध्ये साधू संन्यासी एका बाजूला व बाकीचे एका बाजूला असे मांडी घालून बसून स्टीलच्या ताटांमध्ये जेवत होते. तामिळनाडूमधला तो शिष्य इतर सहकाऱ्यांसोबत जेवण वाढण्याचे काम करत होता. सांबार, भात, भाजी व लाडू असे दाक्षिणात्य जेवण होते. प्रचंड भूक लागली होती आणि मी पोटभर जेवलो. त्या रात्री मला एक स्वप्न पडले. एका दरीमधून मी पायवाटेनेच चाललो आहे. बाजूला स्फटिकाप्रमाणे स्वच्छ पाण्याचा झरा वाहत होता. त्या झऱ्याकाठी गवताने शहारलेली एक झोपडी होती. त्या झोपडीपाशी पोहोचतो तर चेहऱ्यावरचा पांढऱ्या रंगाचा बुरखा घातलेला एक माणूस झोपडीतून बाहेर आला. मी जागच्या जागीच गोरठून गेलो. "का? घाबरू नकोस. मला तुझा मित्रच समज. मला लोक एम म्हणतात. तसेच तूही पुढे एम या नावाने ओळखला जाशील. आत्मसंतुष्टपणा सोडून दे आणि येथे पायथ्याशी थांबून राहू नकोस. निघ, हिमालयाच्या दिशेने चालू लाग. तिथे कोणीतरी तुझी वाट पाहत थांबले आहे." असे तो माणूस म्हणाला व ती दरी, तो झरा, ती झोपडी, तो माणूस सगळं काही एकदम अदृश्य झालं. भयानक थंडीमध्ये मी कुडकुडत उभा होतो आणि "देवा मला वाचव" असे ओरडत मी जागा झालो. जागा होऊन पाहतो तर काय, मी खराच गारठून गेलो होतो. कारण मला दिलेली घोंगडी मी पांघरलेलीच नव्हती. पहाट होऊ लागली होती आणि कानावर शंखध्वनी येऊ लागला. आश्रमाचा दिनक्रम पहाटेच चालू झालेला होता. मंदिरातील पूजा-अर्चा झाल्यानंतर 6 वाजता योगासनाचा वर्ग सुरू होत असे. नंतर अर्धा तास ध्यानधारणा झाली. अंघोळ वगैरे करण्यासाठी वेळ मोकळा. नंतर नाश्ता. त्यानंतर ग्रंथालयात किंवा आपल्या खोलीत जाऊन लोक स्वाध्याय करत असत. मग 10:30 वाजता डिवाइन लाईफ सोसायटीचे प्रमुख सचिव व संस्थापक स्वामी शिवानंदांचे आद्य शिष्य स्वामी कृष्णानंद यांचे उपनिषदांवर प्रवचन होत असे. दुपारच्या जेवणानंतर 3 वाजेपर्यंत विश्रांतीची वेळ असे. संध्याकाळी 6:30 सत्संग आणि रात्री 7:30 जेवण. असा एकंदरीत या ठिकाणचा दिनक्रम होता. रात्री जेवणानंतर आश्रमाबाहेर पडायला आणि इकडे-तिकडे निरर्थक फिरायला, भटकायला परवानगी नव्हती. माझ्याशी मैत्री झालेला तामिळ शिष्य रात्री 9:30 वाजता माझ्याकडे आला आणि म्हणाला, "उद्या सकाळी 10:30 वाजता स्वामी चिदानंदजींनी मला त्यांच्या घरी भेटायला बोलावले आहे." मला खूप आनंद झाला. अध्यक्ष महाराजांच्या घरी मला घेऊन जाण्यास येणाऱ्या माझ्या मित्राची मी वाट बघत बसलो. उद्या उपनिषदांचे प्रवचन मात्र माझे हुकणार होते. ही गोष्ट पण जास्त महत्वाची आणि भाग्याची पण देखील होती ना. बरोबर 10 वाजून 20 मिनिटांनी माझा मित्र आला. त्यांना भेटल्यावर प्रथम साष्टांग नमस्कार घाल हं, असे मला म्हणाला. मी कोठून आलो, वय, भावंडे, माझी खोली व्यवस्थित वगैरे असून
चौकशी करून ते अचानक विचारलं त्यांनी. आणि "हो, तुझे नाव काय आहे?" मी शिवप्रसाद म्हणून उत्तरलो. "पूर्वी काही योगाभ्यास वगैरे केला आहेस का?" "हो महाराज, वयाच्या 8व्या वर्षापासून करत आलो आहे." "तुला संस्कृत येते का?" "फारसे येत नाही, पण देवनागरी लिपी वाचता येते. शाळेत असताना दुसरी भाषा म्हणून हिंदी शिकलो आहे." "असो, मग ध्यानधारणेचे काय?" "काही एका प्रकारचे ध्यान आपोआपच लागते." आणि महाराज, मी लहान होतो तेव्हा मला एक योगी भेटला व मला आशीर्वाद देऊन फणसाच्या झाडाखाली भेटलेल्या त्या अलौकिक योगी पुरुषाच्या भेटीबद्दल मी बोलायचे ठरवले, तर माझ्या बोलण्याला आत्तापर्यंत कुलूप लागत असे, तसे आज न होता मी इतके तरी कसे बोललो याचेच आश्चर्य मला वाटले. पण तोंडातून आणखी काही बाहेर न पडता कुलूप लागल्याचे पाहून मी प्रयत्न सोडून दिलेला होता. मोठ्या बारकाईने स्वामी चिदानंदजी माझे डोळे निरखत होते. एक मोठा सुस्कारा सोडत हरिओम असे म्हणत त्यांनी माझ्या डोक्यावर थोपटले. पूर्वजन्मीचा प्रभाव म्हणायचा. परमेश्वर कृपा असू दे. पण जन्मताच तुझे नाव काय ठेवले होते? पहिल्या धक्क्यातून सावरतो तोच दुसरा धक्का. पण तेच बोलू लागले. ठीक आहे, काही हरकत नाही. ते नाव उच्चारण्याची काही आवश्यकता नाही. आता येथील योगासनांच्या गुरूंकडून प्राणायाम आणि योगासने शिकून घे आणि आवडेल तेवढा काळ येथे राहा. तुला काही अडचण आली तर मला जरूर भेट. परमेश्वर तुझे कल्याण करो. हरिओम असं त्यांनी म्हटलं. आश्रमात माझा महिना फार चांगला गेला. मी योग वर्गात जात असे. नंतर विचारांना चालना देणारी स्वामी कृष्णानंदांची भाषणे ऐकत असत. भरपूर ग्रंथसंग्रह असलेल्या वाचनालयाचाही मी खूप लाभ घेतला. स्वामी चिदानंद त्यांच्या संध्याकाळच्या सत्संगांनाही मी सतत उपस्थित राहिलो होतो. ऋषिकेशमध्ये भटकंती करण्यासाठी मला बराच वेळ मिळत होता. स्वर्ग आश्रम असा खूप जुन्या आश्रमांपैकी एक असून महान पुरुष बाबा काली कमळीवाला यांनी त्याची स्थापना केली आहे. त्यांचे असे नाव पडण्यामागचे काय कारण होते, की त्यांच्या स्वतःच्या मालकीची फक्त एकच गोष्ट होती, ती म्हणजे काळ्या रंगाची एक घोंगडी किंवा कांबळे. हिंडत राहणाऱ्या साधू लोकांना स्वस्त दरात भोजन आणि निवासाची सोय ते करत असत. अनेक व्हरांड्यामध्ये सुलतान आणि त्याच्या टोळीची वाट पाहत बसले. बंदुका व तलवारी हाती असलेल्या 6 सशस्त्र साथीदारांसोबत सुलतान हजर झाला व बाबांनी त्याच्याजवळ जाऊन त्याचे स्वागत केले व व्हरांड्यात जरा आराम करा, पाणी प्या आणि नंतर तिजोरीच्या किल्ल्या आपण होऊन त्यांच्या हातात देत म्हणाले, "तुला तिजोरीतून जे काय हवे असेल ते घेऊन जा. परंतु कृपया हिंसा आणि रक्तपात करू नकोस. त्यातूनही तुला जर कोणाला मारायचे असेल, तर मी सोडून येथील बाकीच्या सर्वांना सोडून दे व मला ठार मार. जीवन काय, मरण काय, मला दोन्ही सारखेच आहे. येथील पोलीस प्रमुख माझा भक्त आहे. त्याच्याकडे मी मदत मागू शकलो असतो. पण त्यातून केवळ हिंसाचार झाला असता आणि कित्येक जीव मारले गेले असते. त्यामुळे मुळातच मला ही गोष्ट नको व्हायला आहे. तिजोरीमधून तुला जे काही हवे आहे ते घेऊन जा. मात्र तुम्ही लगेच जाऊ नका. मी तुमच्यासाठी भोजनाची, मेजवानीची तयारी केली आहे. तू व तुझ्या साथीदारांनी भोजनाचा आनंद घेतलाच पाहिजे. तुम्ही दमला असाल तर तेव्हा भोजनानंतर थोडी विश्रांती घ्या व नंतर निघा. मला तुझ्याबद्दल काय किंवा कोणाबद्दल दुसऱ्याबद्दल मनात जराही कुठल्याही प्रकारची द्वेष किंवा वैर भावना नाही. तेव्हा आता तुला जे काही योग्य वाटत आहे, तसे तू करावेस. लोक सांगतात, की अशा प्रकारच्या माणसाशी पहिल्यांदाच भेट झाल्यामुळे तो डाकू फार शर्मिंदा झाला. खाली वाकून नमस्कार करत त्यांनी बाबांची माफी मागितली व तिजोरी लुटणे तर दूर, की स्वतः सोन्याच्या काही मोहरा त्याने आश्रमाला दान केल्या व सुग्रास भोजनाबाबत बाबांचे आभार मानून तो परत निघूनही गेला. योग निकेतन, परमार्थ निकेतन, गीता भवन, टीएम यामुळे प्रसिद्ध असलेल्या महेश योगी यांनी आपल्या विठ्ठल शिष्यांसाठी बांधलेल्या वातानुकूलित गुहा अशा काही आश्रमांना मी भेटी देऊन आलो.
वातानुकूलित गुहांच्या मागच्या बाजूला असलेल्या घनदाट जंगलांमधून टेकडीवर असणाऱ्या निळकंठ महादेवाच्या मंदिराला जाणारा रस्ता वर चढत जातो. जंगलामधून जाणाऱ्या एका पायवाटेने आपणास लक्ष्मण झुल्याकडे जाता येते. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना छोट्या खोल्या व गवताने साकारलेल्या झोपड्या असून अखंड वाहणाऱ्या गंगेच्या सानिध्यात या ठिकाणी साधू आणि योगी मोठ्या एकांतामध्ये राहू शकतात. मस्तराम बाबा नावाचा एक बुटका आणि जाडगेला असा साधू येथे राहत असे. गुहेजवळच लाकडी ओंडक्यांनी बांधलेल्या एका जागेत त्यांचे शिष्य जमत आणि भजने म्हणत. कायम परमानंदामध्ये बुडून गेल्यामुळे तो दारूच्या नशेत असल्यासारखेच वाटत असे. मस्तराम बाबा मात्र कधीच काहीच बोलत नसे. थोडे पलीकडे आणि डोंगरांमधून चालत गेले की गंगेच्या काठी वाळूचा एक छोटा पट्टा होता. रस्त्यावरून मात्र तो दिसत नसे. बाबाजी जेव्हा केव्हा ऋषिकेशला येत, तेव्हा येथे येऊन बसण्याची ही त्यांची आवडती जागा होती. त्यांच्यासह येथे येऊन गंगेच्या वाहत्या पाण्याकडे बघत किंवा तात्विक चर्चा करत किंवा नुसते ध्यानस्थ बसून काढलेल्या कित्येक संध्याकाळी माझ्या चांगल्याच आठवणीत आहे. लक्ष्मण झुल्याजवळही कित्येक आश्रम असून तऱ्हेतऱ्हेच्या साधू मंडळींचा तेथे वावर असतो. रामायणाचा नायक जो श्रीराम, त्याचा विश्वासू साथीदार व भाऊ असलेला लक्ष्मण यांच्या नावावरूनच झुला म्हणजे झोपाळा आणि दोरीवर टांगलेला असा गंगेवरचा पूल असल्याने त्याचे नाव लक्ष्मण झुला असे पडलेले आहे. हा पूल ओलांडून पुढे आले की ऋषिकेशहून येणारा आणि पुढे हिमालयात बद्रीनाथ मंदिराकडे जाणारा मुख्य रस्ता लागतो. लक्ष्मण झुल्याजवळच एका जंगलामध्ये एका गुहेत राहणाऱ्या आणि पिंजारलेले केस आणि जवळपास नग्नावस्थेतच असणाऱ्या तातवले बाबा या नावाच्या साधूशी माझी भेट झाली. त्यांच्या अनेक भक्तांचे मत असे होते, ते म्हणजे स्वतः मृत्यूवर विजय मिळवलेले महाअवतार बाबाजीच होत. त्या साधूमुळे मी काही प्रभावित झालो नाही. पण काही वर्षानंतर असे ऐकले, की गुहेत परत येत असताना गोळ्या घालून त्यांचा खून करण्यात आला व त्याविषयी वर्तमानपत्रामध्ये बरेच दिवस छापून येत होते. बद्रीनाथ, केदारनाथ, गंगोत्री, यमुनोत्री या 4 पवित्र धामांच्या यात्रेचा काळ सोडला, तर ऋषिकेश त्या काळी आध्यात्मिक साधकांसाठी एक फारच सुंदर ठिकाण होते. यात्रेच्या दिवसांमध्ये लोंढ्या-लोंढ्याने येणाऱ्या यात्रेकरूंच्या शहरी गोंगाटामुळे येथील शांतिमय पावित्र्य भंग पावत असे. यात्रेच्या व्यतिरिक्त काळात वेगवेगळ्या आश्रमांना भेटी देत भटकत राहणाऱ्या साधू संन्याशांना भेटत अथांग आणि विहंगम अशा हिंदू संस्कृतीमधून आपल्याला जे काही हवे आहे ते ग्रहण करून घेता येत असे. हे ठिकाण अजून तरी स्वच्छ होते. नदीत अंघोळ करताना कोणी साबण वापरत नसे. नदीचे पाणी सुद्धा स्फटिकासारखे स्वच्छ असे आणि सध्या दिसणारी हॉटेल्स आणि विश्रामगृहे त्या काळात अस्तित्वात नव्हती. प्लास्टिकचे कप, विल्हेवाट न लावता येणाऱ्यासारख्या कचऱ्याचे ढीग नदीकाठी साठून राहिलेले आहेत, असे दृश्य शोधूनही सापडत नसे. काही परदेशी लोकही होते, ज्यामधले काही सच्चे साधक असत किंवा पर्यटक वा हिमालयाचे आकर्षण असलेले गिर्यारोहक असत. माझे तरी अजून समाधान झाले नव्हते. सुंदर असली तरीही ती शेवटी पायथ्याचीच जागा होती ना, आणि मी तर हिमशिखरांसाठी आतुर झालो होतो. दुसरी एक गोष्ट अशी, की हिमालयातून आलेल्या ज्या योगी पुरुषास मी भेटलो होतो, त्यासारखा दिसणारा कोणताच साधू संन्यासी अजून मला दिसलेला नव्हता. आणि भेटलेलाही नव्हता. काही जण खरेच मोठे विद्वान होते. काही जण मोठमोठ्या मठांचे अधिपती होते. तर काही जण योगामध्ये प्रवीण होते. त्यांच्याबरोबर अफू आणि नशिल्या पदार्थांचा आहारी गेलेले बैरागी तर नुसताच पावित्र्याचा आव आणून आवडणारे म्हणजे भिकारीच होते. हिंदू धर्म व तत्वज्ञान यामधील सखोल ज्ञानापासून ते अनभिज्ञ होते. व शेवटी सांगितलेल्या या मंडळींची मला अत्यंत घृणा वाटते. असो, ध्यानधारणा करत, बाजूला वाहणाऱ्या गंगेकडे तासनतास बघत, योगाभ्यास करत, मिळेल तेवढे वाचन करत व ज्या काळी गोष्टींचे मी वर्णन करू शकत नाही, असा तिचा शोध घेत मी आणखी काही काळ तेथे घालवला. नदीकाठी बसण्यासाठी पौर्णिमेच्या रात्री या सुंदर वाटायच्या. असं
असाच मी एका रात्री समोरच्या मनोहर दृश्याकडे व वाहत्या पाण्यामुळे मोहून गेलेला नदीकाठी बसलो असताना माझा एक वयस्कर दक्षिण भारतीय संन्यासी मित्र माझ्या शेजारी येऊन बसला. समोरचे सुंदर दृश्य त्यालाही आवडल्याचे मत व्यक्त करत तो मला म्हणाला, "बरेच दिवसापासून मला तुझ्याशी काहीतरी बोलायचे आहे. आत्ता बोलू का?" असे त्याने विचारले. समोरच्या या रात्रीच्या जादुई वातावरणाचा मला व्यत्यय येणार नाही आहे, हे बघून मी नाखुशीनेच त्याला हो म्हणालो. तो म्हणाला, "मी या भागामध्ये बऱ्याच दिवसापासून आहे. सुरुवातीला हे सर्वच मला सत्संग काय, भक्तिरसपूर्ण भजने काय, भगवी वस्त्रे नेसलेली साधू मंडळी काय, गंगा नदी, डोंगर सगळेच रोमहर्षक वाटत असे. मी माझी चांगली नोकरी, बायको, मुले सोडून येथे लांबवर आलो. जे आता हयात नाहीत, त्या माझ्या स्वामींनी माझ्या डोळ्यापुढे रंगवलेल्या संन्यासाच्या मोठ्या सुंदर चित्राची भुरळ पडून मी येथे आलो. पण नंतर हळू हा पडदा दूर होऊ लागला आहे. ढोंगीपणा, सत्तेसाठी आश्रमामध्ये चालणारी सत्ता स्पर्धा, संघर्ष, शिष्यगणांमध्ये चालणाऱ्या वाटाघाटी व खलबते या सर्व गोष्टी जाणवू लागल्या. पण आता फारच उशीर झाला आहे. माझ्या बायकोने दुसरे लग्न करून टाकले आहे व ती आता सुखात नांदत आहे. माझी मुले माझा तिरस्कार करत आहेत. मला ध्यानामध्ये काहीही जाणवत नाही. मी अजूनही पूर्वीसारखाच वासनांनी बरबटलेला व रागीट माणूसच राहिलेलो आहे. मी संन्यास तर घेऊन बसलो आहे, पण ही भूमिका मी आता सोडू शकत नाही. समाजात राहण्यासाठी मी पूर्णपणे नालायक ठरलो आहे. अन्न, वस्त्र, निवारा मिळत असला तरी हेच समाधान मानून मरणाची वाट पाहत दिवस काढत बसलो आहे. आता हे सर्व तुम्ही मला का सांगता आहात? मी विचारले. आश्रमातील त्या वयस्कर माणसाला मी खूपच वरिष्ठ आणि फार पुढे गेलेला असा माणूस समजत होतो. त्याच्या या अशा वक्तव्याने मला धक्काच बसला. "नाही, तू एक सुंदर, सुशिक्षित असा तरुण मुलगा दिसतो आहेस. त्यामुळे मला वाटले, की वेळ टळून जाण्यापूर्वीच तुला सावध करावे. येथे हिमालयातील साहसपूर्ण अशा वातावरणाशिवाय वेगळे असे काही तुला फार गवसणार नाही. तेव्हा थोडे दिवस तरी जरा भटकून घे आणि आपला परत जा. परत जाऊन येथील अनुभवावर पाहिजे असेल तर एखादं पुस्तक पण लिहून काढ. शिवाय आणखी एक मार्ग आहे. तुला 9 ते 5 नोकरी करण्याचे सर्वसामान्य जीवन जर जगायचे असेल ना, तर येथे स्वतःला गुरु म्हणून प्रस्थापित कर आणि कोट्यावधी रुपयांची कमाई कर. परदेशी लोकांना भुरळ पाडण्यासाठी या सर्व गोष्टी तुझ्याकडे आहेत. एखादे किरकोळ सूत्र त्यांना सांगून गळाला अडकवून ठेवायचे आणि त्या वातानुकूलित गुहा तू बघितल्या आहेसच. तो मला म्हणाला. आता मात्र माझा राग अनावर होऊ लागला. मला मोहात पाडण्यासाठी या वृद्ध माणसाच्या रूपात जणू एक सैतानच आला आहे असे वाटू लागले. मी रागावून म्हणालो, "कृपया थांबा. बास करा आता. मला याउपर एक शब्दही ऐकायची इच्छा नाही." हो. बघा, या महान योगाला स्वतःच्या रागावर पण आवर घालता येत नाहीये. ठीक आहे, तुझे तुझ्याबरोबर, मी काय? तुला आपले सावध करत होतो. असे म्हणत तो उठला आणि निघून गेला. नंतर पुढे त्याने परत हा विषय माझ्याकडे काढला नाही. पण जे काही त्याने मला सांगितले ना, त्याबद्दल मला त्रास होत होता. समोर दिसणारा प्रत्येक साधू आणि संन्याशाबद्दल मला शंका निर्माण होऊ लागली होती. आतापर्यंतच्या माझ्या निरागस आणि साध्या सरळ मनामध्ये अविश्वासाचे तरंग उमटू लागले होते. आता येथून निघावे आणि आपल्या मार्गाला लागावे असे फार वाटू लागले. कोणत्याही संस्थेला न बांधलेला आणि वरिष्ठ-कनिष्ठ अशा पातळ्यांमध्ये न विभागला गेलेला खरा-खुरा गुरु मला भेटेलच असा माझा अजूनही गाढ विश्वास होता. स्वामी चिदानंदांना भेटण्याची माझी विनंती मान्य केली गेली. माझे आधीचे त्या वृद्ध माणसाबरोबरचे झालेले संभाषण मी काही त्यांना सांगितले नाही. पण आता माझे मन येथे काही लागत नाहीये आणि खरे म्हणजे मी बद्रीनाथ व इतर तीर्थस्थानांना जायला निघालो आहे. आज त्यामुळे उद्या सकाळी मी येथून निघून जाणार आहे, असे त्यांना सांगितले. मला त्यांच्या आशीर्वादाची गरज होती. स्वामी चिदानंदांनी माझ्या डोक्यावर हात ठेवून मला आशीर्वाद दिला. मी एक ना एक दिवस मी आश्रम सोडून जाणार आहे, याची त्यांना पूर्ण कल्पना होती. व तुझ्या नशिबात तुला पुढे मोठे-मोठे अनुभव येण्याची आवश्यकता आहे, असे ते म्हणाले. बरोबर कमीत कमी 2 घोंगड्या घेऊन जा आणि तुला काही पैशाची जरूर आहे का?
असे त्यांनी मला विचारले. माझ्याजवळ अजूनही पैसे शिल्लक होते, म्हणून मी नकार दिला व वाकून नमस्कार करून बाहेर आलो. आता मला एकदम मोकळे व हलके-हलके वाटू लागले होते. आज आपण त्यांच्या हिमालयाच्या प्रवासातील बद्रीनाथ बद्रीनाथ नाही ऋषिकेश हे स्थानाचं वर्णन आणि त्यांना भेटलेले गुरु आणि त्यांना आलेला अनुभव याबद्दलची संपूर्ण माहिती या प्रकरणात आपण घेतलेली आहे. आणि आता त्यांचा प्रवास ऋषिकेश सोडून पुढे बद्रीनाथच्या दिशेने सुरू होणार आहे. ते प्रकरण आपण पुढच्या मंगळवारी नक्कीच ऐकू. आता आपण ध्यानाला सुरुवात करत आहोत. सुखासनात अथवा पद्मासनात बसावे. दोन्ही हातांची ओंजळ ही एकमेकात गुंफून करावी किंवा योग निद्रेत ज्ञानमुद्रेत सुद्धा तुम्ही बसू शकता. श्वासावर लक्ष केंद्रित करा आणि मन एकाग्र करण्याचा प्रयत्न करा. डोळे बंद करा. डोळ्यावरील चष्मा काढून ठेवा. डोळे बंद करा. तीनदा श्वास आत आणि बाहेर. श्वासावर पूर्णपणे लक्ष केंद्रित करा. डोळे बंद. आपल्या आजूबाजूच्या वातावरणाचा आपल्यावर कोणताच परिणाम होत नाही. कारण तुमचं मन आता या ध्यानाला तयार झालेलं आहे. तुमचं शरीर देखील त्याला साथ देत आहे. शरीरातील सर्व अवयव आता अंतर्मुख झालेले आहेत. कानांना बाह्य आवाज येत नाहीये. डोळे बंद असल्यामुळे ते आतमध्येच पाहत आहेत. फक्त श्वासावर आणि श्वासावर लक्ष केंद्रित करा. मन एकाग्र करा. दीर्घ श्वास घ्या. श्वास पोटापर्यंत जाऊ द्या. नाभीपर्यंत तो श्वास तुम्हाला जाणवू दे आणि हळूहळू सोडा. हा दत्तगुरूंचा महिना आहे. मार्गशीर्ष मास. कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी स्वयं विष्णू भगवान हे योग मायेच्या निद्रेतून जागे होतात आणि पुन्हा सृष्टीचा कारभार सांभाळायला सज्ज होतात. हा मार्गशीर्ष महिना हा विष्णू, ब्रह्मा, विष्णू, महेश यांच्या तिघांच्याही अवताराचा महिना आहे. श्री विष्णूंनी या सृष्टीचे चलनवलन जेव्हा सुरू केले, त्यावेळेलाच पहिल्यांदा येतं ते शंकराचं एक स्वरूप, जे जेजुरीच्या खंडोबाचं. आणि खंडोबाचं नवरात्र आत्ताच होऊन गेलेलं आहे. कारण ब्रह्मा, विष्णू, महेश या तिघांचंही अवतार कार्य या मार्गशीर्ष महिन्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात झालेलं आहे. त्यांची कृपा आपल्या सगळ्यांवर विविध रूपांमध्ये झालेली आहे. दरवर्षी आपण हे चंपाषष्ठीचं नवरात्र मार्गशीर्षमध्ये
श्री शंकराच्या म्हणजेच श्री खंडोबा महाराजांच्या सानिध्यातच खूप उत्साहाने साजरं करतो. श्वासावर लक्ष केंद्रित, जेजुरी गडाच्या पायऱ्या आपण चढत आहोत. डोळ्यासमोर तुमच्या संपूर्णपणे पिवळा रंग, हळद भंडारा उधळलेला आहे. त्याचा तुम्ही अनुभव घ्या आणि येळकोट, येळकोट जय मल्हार असं म्हणत तुम्ही त्या पायऱ्या चढत आहात. आसमंत पिवळ्या रंगाने किती सुशोभित झालेला आहे. पिवळा रंग संपूर्ण आकाशात पसरला आहे. जिकडे-तिकडे सगळ्यांच्या अंगावर हा पिवळा रंग उधळला गेला आहे. लग्न झालेली जोडपी किमान 5 पायऱ्या आपल्या पत्नीला घेऊन चढत आहेत. हेही दृश्य तुमच्या डोळ्यासमोर दिसत आहे. आनंद घ्या सगळ्याचा. कारण साक्षात श्री शंकराचं खंडोबारायाच्या रूपातलं दर्शन तुम्हाला घडणार आहे. या मार्गशीर्ष महिन्यातल्या चंपाषष्ठी झाल्यावर घरातले आपले सगळे उपवासाचे नियम, नैवेद्य त्याचा उत्सव झाल्यावर आपण त्याच्या भेटीसाठी आज जेजुरी गडावर पालीच्या खंडोबाला, म्हाळसुंगीच्या खंडोबाला, जिथे-जिथे ही खंडोबाची स्थानं आहेत किंवा श्री शिवशंकराची स्थानं आहेत, तिथे-तिथे आपण आज पोहोचणार आहोत. श्वासावर लक्ष केंद्रित, 3दा श्वास आतमध्ये घ्या. या चंपाषष्ठीच्या दिवशी शंकराने मार्तंड भैरवाचा अवतार घेऊन मणिमल्ल या दैत्यांचा वध केला होता. हा मल्हारी मार्तंड श्री महादेवाचा अवतार आहे. ब्रह्मदेवाने मणिमल्लांना असा वर दिला होता की तुम्हाला कोणीच मारू शकणार नाही. परंतु भगवान शंकराने मार्तंड भैरवाचे रूप घेऊन आपल्या 7 कोटी म्हणजे येळकोट असे सैनिक घेऊन मणिमल्लांचा पराभव केलेला आहे. त्यांना मृत्यूदंड दिलेला आहे. त्यामुळेच
म्हणे ह्या दिवशी आपण "येळकोट, येळकोट, जय मल्हार" असं म्हणून सदानंदाचा येळकोट श्री भगवान शंकराची खंडोबाच्या रूपात आपण पूजा अर्चना करतोय आणि त्यासाठी आपण कुठे जातोय? तर मल्हारी मार्तंड श्री शंकर महाराजांकडे आपण जेजुरीच्या पायऱ्या चढत आहोत. हळू-हळू, हळू-हळू श्वासावर ही एक-एक पायरी तुम्ही चढत आहात. तुमच्या हातात या मल्हारी मार्तंड देवतेला वांग्याचे भरीत आणि भाकरीचा नैवेद्य घेऊन तुम्ही फुलं, बेल, पिवळा भंडारा, हळदीचा असं सगळं घेऊन तुम्ही त्याच्या दर्शनासाठी जात आहात. तुम्हाला वाटेत एक श्वान दिसतायत. त्या श्वान महाराजांना तुम्ही नमस्कार करताय, भंडारा लावताय आणि त्याला प्रसाद म्हणून खायला देत आहात. त्याला नमस्कार करून पुन्हा तुम्ही जेजुरी गडाच्या पायऱ्या चढायला लागलेल्या आहात. तुमचं मन खूप प्रसन्न आहे. आजूबाजूला पिवळ्या रंगाचा भंडारा आसमंत भरून गेलेला आहे. किती छान वाटत आहे सांगा बरं? मनाने प्रसन्न झालेला आहात. घरातले तुम्ही जे सगळे कुलदेवतेचे पूजा अर्चना होती, ती पूर्ण केलेली आहे आणि घरातल्या देवांना प्रसन्न करून तुम्ही साक्षात परमेश्वराचं दर्शन घ्यायला आज जेजुरी गडावर पोहोचलेले आहात. तुमचा संपूर्ण परिवार तुमच्या सोबत आहे. वरती गेल्यावर तुम्ही थोडी गर्दी पाहून थबकला आहात. पण मनाने मात्र येणाऱ्या गार वाऱ्यामुळे प्रसन्न झालेला आहात. श्वास घ्या. कारण चढताना तुम्हाला दम लागलेला आहे. 3दा श्वास घ्या आणि तुम्ही मन एकाग्र करा. आता तुम्ही मल्हारी मार्तंडाच्या दर्शनाला हळू पुढे सरकत आहात. श्वासावर पूर्ण लक्ष केंद्रित करा आणि तुम्ही आता जेजुरीच्या खंडोबाच्या दर्शनाला त्याच्या समोर उपस्थित राहणार आहात. किती सुंदर तुम्हाला परमेश्वराचं दर्शन होत आहे. बघा बरं, हां, परमेश्वराला किती सुंदर आज सजवलेलं आहे. माणाई, म्हाळसाई ह्या दोघींनाही खंडोबासह अतिशय सुंदर सजवलेलं आहे. त्यांची पूजा केलेली आहे. तुम्ही सुद्धा तुमच्या सोबत आणलेला नैवेद्य, फळं, फुलं आणि भंडारा मनापासून परमेश्वराला अर्पण केलेला आहे आणि
नमस्कार केलेला आहे. आपलं सर्व कुटुंब सुखी राहावं यासाठी जी काही मनापासून सेवा केलेली आहे, त्याबद्दल आम्हाला आशीर्वाद दे. कुटुंबावर कायम लक्ष ठेव, अशी प्रार्थना करून येळकोट, येळकोट, जय मल्हार असा तुम्ही पूर्णपणे भंडाऱ्याची उधळण केलेली आहे आणि तुमच्या लक्षात येत आहे, की तुम्ही त्या भक्तिरसात किती न्हाऊन गेलेला आहात. श्वासावर लक्ष केंद्रित करा आणि मनाचा आनंद तुम्ही उपभोगा. मनाला तुमच्या खूप आनंद झालेला आहे. तुम्ही भंडारा उधळलेला आहात. त्या पिवळ्या रंगात तुमचं सगळं कुटुंब न्हाऊन गेलेलं आहे. परमेश्वराने तुमची सेवा स्वीकारलेली आहे आणि तुम्ही सुखी समाधानी मनाने त्या द खंडोबारायाचे दर्शन घेऊन बाहेर येत आहात. मग प्रत्येक जण जे भेटत आहेत, त्यांच्या कपाळी तुम्ही भंडारा लावत आहात. दीपमाळेच्या इथे भंडारा उधळत आहात. दिवे करून आणलेले आहेत, ते दिवे लावत आहात. नारळ फोडायच्या जागेवर जाऊन नारळ फोडलेला आहे. यथाशक्ती तुम्हाला जे काही करता येईल, ते सगळ्या गोष्टी तुम्ही केलेल्या आहेत. कारण तुम्ही हे चंपाषष्ठीचं नवरात्र खऱ्या अर्थाने आज ध्यानात जगत आहात. प्रत्यक्ष खंडेरायाचं दर्शन आज तुम्हाला झालेलं आहे. सोबत म्हाळसा आणि बाणाई देखील आहेत. मणिमल्ल दिसत आहेत. घोडा दिसत आहे. सोन्याची जेजुरी तुमच्या डोळ्यासमोर आलेली आहे. हे कित्येक घरांचं कुलदैवत आहे. त्यामुळे आपण ह्याचं नवरात्र फार उत्तम रीतीनं साजरं करतो. आणलेले प्रसादाची भाकरी, वांग्याचं भरीत ह्याचं तुम्ही सहकुटुंब सेवन करीत आहात. हा प्रसाद 2 घास का होईना तुम्हाला परमोच्च सुखाचे क्षण देत आहे. संपूर्ण कुटुंब परत एकदा भंडारा उधळून परमेश्वराला मनापासून येळकोट येळकोट जय मल्हार असं म्हणून त्याचे दर्शन घेऊन आपण आता आनंदाने पुन्हा पायऱ्या उतरायला लागलो आहोत. आपण हळू जेजुरी गडाच्या पायऱ्या पूर्ण समाधानी वृत्तीने उतरत आहोत. परमेश्वराने आपल्याला किती सुंदर दर्शन दिलं आहे. वेळेत दर्शन झालेलं आहे. आपली सगळी सेवा, मनोकामना परमेश्वराने पूर्ण केलेली आहे. जे काही वेडेवाकुळे आपण परमेश्वरासाठी 2 शब्द बोललो, तेही परमेश्वराने आनंदाने मान्य केलेले आहे. श्वासावर लक्ष केंद्रित हळू या जेजुरी गडाच्या पायऱ्या आपण खाली उतरत आहोत. हळू ध्यानातून आपण आपल्या शरीरात परत येत आहोत. या पायऱ्या उतरताच तुम्ही ध्यानातून हळू आपल्या शरीरात परत येत आहात.
तुमचं मन, हृदय पिवळ्या रंगाने भरून गेलेलं आहे. तुमच्या शरीरावर, मनावर पिवळा रंग पसरलेला आहे. हा हळदीचा रंग आहे आणि स्वयं मल्हारी मार्तंडांनी तुमच्यावर कृपा केलेली आहे. तुम्हाला पाहताच क्षणी सगळ्यांना जाणीव होत आहे, की तुम्ही खंडेरायाचं दर्शन घेऊन आलेला आहात. खाली उतरलेला आहात. लोकं सुहास्य नजरेने तुमच्याकडे पाहत आहेत आणि मग ते त्यांची वाटचाल गड चढायची करत आहेत. आता आपण आपल्या भौतिक शरीरात परत येत आहोत. हळू-हळू आपण भौतिक शरीरात परत येत आहोत. श्वासावर लक्ष केंद्रित करा आणि हळू आपल्या शरीराबाबत तुम्ही जागरूक व्हा. हळू शरीराची थोडीफार हालचाल करायला सुरुवात करा. डोळे मात्र अजिबात उघडू नका. दोन्ही हात अलगदपणे वेगळे करा. दोन्ही हातात घर्षण करून एकमेकांवर मिळालेली ऊर्जा डोळ्यांवर ठेवा. दोन्ही हात डोळ्यांवर पूर्णपणे ठेवावेत आणि मिळालेली ऊर्जा ही डोळ्यांमार्फत आपल्या संपूर्ण शरीरात प्रवाहित होण्यासाठी प्रयत्न करावा. संपूर्ण शरीरात ही मिळालेली ऊर्जा प्रवाहित करा आणि हातांच्या तळव्यांमध्येच तुम्ही डोळे हळू उघडायचा प्रयत्न करा. 5, 4, 3, 2, 1, 0. हळू डोळे उघडा. अशा प्रकारे आपण आजचं हे ज्ञान आणि ध्यान हे सत्र संपवत आहोत. आपण ध्यानातून हळू बाहेर या. ज्यांना ध्यान कंटिन्यू करायचंय त्यांनी ते करू शकता. पुन्हा एकदा तुम्ही जेजुरीचा अनुभव घेऊ शकता. आजचं मंगळवारचं ध्यान आणि ज्ञान हे सत्र संपलेलं आहे. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद.